महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं खासदार शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अकोले तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या समवेत शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। संस्थेतील विद्यार्थ्यांना पवार साहेबांबद्दल माहिती तसेच पवार साहेबांनी काय काय केलं, शिक्षणासाठी पवार साहेबांनी काय केलं हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले। संस्थेतील शिक्षक म्हणाले की रयत शिक्षण संस्थेमध्ये 321 विद्यार्थी शिक्षण घेतात। या विद्यार्थ्यांचे आई आम्ही आहोत आणि वडील देखील आम्हीच आहोत। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख, सुरेश खांडगे, सुनील पानसरे, विकास बंगाळ, राहुल शेटे, उमेश देशमुख, बाळासाहेब आवारी, बाळासाहेब कुमकर, बाळासाहेब भांगरे, मारुती रंदे, सचिन रंदे, चंद्रकांत गोडसे, राजेंद्र माने, डॉक्टर सुभाष गोडसे, भाग्यश्री आवारी, कानवडे ताई, नाजमीन शेख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, पिंपळदरी। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज कार्यक्रम घेतोय। ह्या पिंपळदरी आश्रम शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशजी खांडगे सर, वारकरीचे अध्यक्ष बाळासाहेबजी भांगरे, डॉक्टर सुभाषजी गोडसे, चंद्रकांतजी गोंदके, राजेंद्र माने, भागवतजी कुमकर, विलासराव शेवाळे, मारुतराव रंदे, सचिनजी रंदे, उमेशजी देशमुख, निलेशजी गजे, महेशराव तिकांडे, युवकचे शहराचे अध्यक्ष राहुल शेटे, नामदेवराव वैद्य, या गावच्या सरपंच सुनीताई मांडे, त्याचबरोबर हा जो कार्यक्रम खऱ्या अर्थाने ज्यांनी या ठिकाणी घडून आणला ते अमितजी नाईकवाडी आणि विकासजी बंगाळ, त्याचबरोबर या गावचे गणेशजी रंदे, सुनीलजी रंदे आणि उपस्थित या गावचे या शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर आणि त्यांचे सर्व सहकारी। खरं तर या ठिकाणी मुलांना फार थंडी वाजलेली दिसते। थंडी वाजली ना? तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही यायला उशीर झाला आणि आपल्याला अनेक वेळ उन्हामध्ये या ठिकाणी तळपावं लागलं, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर दरवर्षी आम्ही आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करतो। अकोल्यामध्ये आमचं ऑफिस असेल, गेस्ट हाऊस असेल, कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आणि साहेबांना दीर्घ असं आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना करतो। परंतु विशेष करून आजचा दिवस आमच्यासाठी फार अभिमानाचा आहे की आम्ही ज्या शाळेमध्ये हा दिवस वाढ साजरा करतोय की ही शाळा जी आहे एक संपूर्ण आदिवासी मुलांची शाळा आहे। सर, माझ्या गावची शाळा जी आहे जिल्हा परिषदची आहे तिथे 100% आदिवासी मुलं शिकतात, कारण माझ्या गावच्या आदिवासी लोकसंख्या 70% आहे आणि म्हणून त्याही शाळेमध्ये आम्ही अशाच प्रकारे मुलांना जे जे अपेक्षित आहे, जे जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न करतो। मग काही थंडी वाजत असेल, मुलांना बूट नसतील, मुलांना बसण्याच्या चटाया नसतील, मुलांना दप्तर नसेल, जेव्हा जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा तेव्हा त्या शाळेमध्ये जी जी उणीव असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित माझ्यासह आमचे सगळे गावकरी करतात। आणि म्हणून आजही या ठिकाणी ही जी मुलं आहेत ही त्याहीपेक्षा, आमच्याही मुलांच्यापेक्षा यांची जी आम्ही या ठिकाणची आपली जी व्यथा ऐकली की अनेक मुलं जी अशी आहेत की ज्यांना आई आहे, वडील नाही, वडील आहेत, आई नाही, दोघे आहेत परंतु ही मुलं सांभाळत नाहीत, अशा प्रकारची या ठिकाणची मुलं आम्ही पाहतो। आणि म्हणून ह्या मुलांच्याबद्दल निश्चितपणानं काहीतरी आपल्याला जे करता येईल
ते निश्चितपणानं करू, अशा प्रकारची आमची भावना या ठिकाणी झालेली आहे. आज पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी खांडगे सरांनी रयत शिक्षण संस्थेविषयी अतिशय उत्तम माहिती आपल्याला दिली आहे. म्हणून त्याविषयी त्याच्या खोलात मी न जाता आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस असल्यामुळे कोण आहेत पवारसाहेब? पवारसाहेब काय 10-15 मिनिटात आणि 1 तासामध्ये सांगण्यासारखं व्यक्तिमत्व नाही. पवारसाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपली आयुष्याची 50-55 वर्ष राजकारणामध्ये घातली आणि फक्त राजकारणच केलं नाही तर प्रत्येक विभागामध्ये अतिशय उत्तम प्रकारे काम करण्याचं काम ज्या माणसांनी केलं, यशवंतराव चव्हाणांच्या नंतर राज्याला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं, आणि आजही देशामध्ये पवारसाहेब म्हटलं की भल्याभल्याला घाम फुटतो राजकारणामध्ये, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. मी या समोर या ठिकाणी बघत होतो, नदी वाहते, नदीला पाणी साचलेलं आहे. या नदीवर देखील किटीवर जेव्हा आदरणीय मधुकरराव पिचड साहेबांनी घालण्याचं काम केलं, त्याच्या पाठीमाग कोण उभं होतं? आदरणीय पवारसाहेब त्याच्या पाठीमागे उभे होते. म्हणून पिचड साहेब हे करू शकले. म्हणून तालुक्याचा विकास असेल, कारखाना असेल, अनेक ठिकाणची कामं असतील, हे करण्याचं काम आदरणीय पिचड साहेबांनी केलं असले, परंतु 100% त्यांच्या पाठीमागे शरदचंद्र पवार साहेब उभे होते आणि म्हणून हे काम या तालुक्यामध्ये करू शकले. या ठिकाणी आदिवासी मुलं शिकतात. किती प्रेम आदिवासींच्यावर पिचड साहेबांचं असावं याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणानं अनेक मुलं दगावली. त्या काळामध्ये मोबाईलची सोय नव्हती, टेलिफोन नव्हतं, इंटरनेट काहीच व्यवस्था नव्हती आणि नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या भागामध्ये मुलं दगावली त्या भागात जाण्याला देखील रस्ता नव्हता. अशा प्रकारची परिस्थिती होती. जेव्हा पवारसाहेबांना कळालं की मेळघाटामध्ये अनेक मुलं दगावली आहेत, तर पवारसाहेब रस्ता नाही तर पवारसाहेब सुरतला गेले हेलिकॉप्टरने. सुरतला हेलिकॉप्टर लँड झालं आणि तिथून पायी पायी त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 15 किलोमीटर स्वतः मुख्यमंत्री असताना पिचड साहेब सोबतीला होते, अनेक मंत्री सोबतीला होते, मेळघाटात नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेले. त्या ठिकाणी ती परिस्थिती बघितली आणि जेव्हा पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला की आदिवासींसाठी स्वतंत्र असं बजेट निर्माण करायचं आणि 9% बजेट आदिवासीसाठी निर्माण करण्याचं काम या पवारसाहेबांनी केलं आहे. आणि म्हणून आपण जे आश्रमशाळा बघतो, आदिवासी मुलांच्यासाठी अनेक सुविधा ज्या झालेल्या आहेत, त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते पवारसाहेबांनीच ते सगळं घडून आणलेलं आहे. आज या आश्रमशाळा बघितल्याच्यानंतर आम्हाला एक अभिमान असा वाटला की तालुक्यामध्ये आम्ही अनेक शासकीय आश्रमशाळा बघतो. चंद्रकांत, अनेक शासकीय आश्रमशाळा आहेत, परंतु ही आश्रमशाळा बघितल्यानंतर ही आश्रमशाळाच वाटत नाही. अशा प्रकारे शासकीय आश्रमशाळांची अवस्था आहे. आजचे उत्तम काम आपण करता, आपली टीम असे चांगलं काम करते आणि हे करण्याच्या पाठीमागं जो कोणी असेल ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी शिस्त या शाळेला संस्थेला घालून दिली, जो वसा या शाळेला घालून दिला, ते आपण पुढे नेण्याचं काम करताय. आज राज्यामध्ये मी अभिमानानं सांगेल की फक्त कोणती शिक्षण संस्था या राज्यामध्ये आजचे उत्तम प्रकारे काम करते आणि त्याचे शिक्षक देखील असे उत्तम प्रमाणे काम करतात, ती आहे रयत शिक्षण संस्था. बाकीच्या सर्व शिक्षण संस्था या फक्त वेगवेगळ्या कारणासाठी कामं करतात. अशा प्रकारची राज्यामध्ये परिस्थिती आहे. आणि म्हणून आमचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला शाळेमध्ये येता आलं, या ठिकाणी आमच्या नेत्याचा वाढदिवस आम्हाला साजरा करता आला आणि आपल्यासोबत तो शेअर देखील करता आला. अशा प्रकारचं एक भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि म्हणून मी मग सांगितल्याप्रमाणे की पवारसाहेब या ठिकाणी फार थोड्या वेळेत सांगता येणार नाही. अनेक पवारसाहेबांची पैलू आहेत, ते उलगडणं फार कठीण आहे. आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत. त्या छोट्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला माहीत आहेत पवारसाहेबांच्या, त्या आम्ही अनेक वेळा भाषणांमध्ये सांगत असतो. सुदैवानं मी पवारसाहेबांच्या कुटुंबाशी थोडा संलग्न आहे. रोहित पवारांचे वडील असतील, रोहितदादा असेल, ह्या कुटुंबाशी माझी जवळीक आहे. आणि म्हणून बऱ्यापैकी शारदाताई असतील, गोविंदराव पवार असतील, पवारसाहेब असल्यांची भावंड असतील, त्यांच्या बहिणी असतील, या सर्वांच्याबद्दलची माझ्याकडे बरीचशी माहिती आहे. ह्या कुटुंबातला प्रत्येक माणूस सकाळी पहाटे 5ला उठलेला असतो. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11-11:30 वाजे माणसं काम करतात. घरात असा एकही त्यांच्या घरात मुलगा नाही किंवा माणूस नाही की जो समाजासाठी कष्ट करत नाही. अशा प्रकारचा वसा ज्या शारदाताईंनी आणि गोविंदरावनी या कुटुंबाला घालून दिला, त्यांचं अपत्य म्हणजे पवारसाहेब. आणि पवारसाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं आईवडिलांचं नाव तर उज्ज्वल केलंच, कुटुंबाचं नाव तर उज्ज्वल केलंच, परंतु महाराष्ट्रात देखील नाव या राज्यामध्ये देशामध्ये उज्ज्वल करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा माणूस या राज्यात पुन्हा होणे नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि म्हणून या पवारसाहेबांना
भविष्यामध्ये दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशा प्रकारच्या सद्भावना ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी जेव्हा मी येण्यापूर्वी मला काल अमित आणि विकास बंगाळांनी माहिती सांगितली की या शाळेच्या काही अडचणी आहेत. या शाळेला एक पाण्याची टाकीची आवश्यकता आहे आणि म्हणून या ठिकाणी पाण्याची टाकी झाली पाहिजे अशा प्रकारची भावना एकदा शिक्षकांची आणि सगळ्यांची आहे. मी त्यासाठी रात्री रोहितदादा पवारांशी बोललो. दादांना सांगितलं, दादा ज्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही कौन्सिलचे मेंबर आहात त्याच एका ठिकाणची रयतमधली आश्रमशाळा आहे. आश्रमशाळा फार सुंदर आहे आणि तिथील मुलं कशा प्रकारे शिक्षण घेतात, ती मुलं कोण आहेत ही संपूर्ण माहिती मी दादांना सांगितली. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला फार मोठं करण्याची आवश्यकता आहे, परंतु आज त्या लोकांची मागणी अशी आहे की त्या शाळेमध्ये पाण्याची टाकीची आवश्यकता आहे. दादांनी सांगितलं की माझा आदेश संपू द्या, मी या ठिकाणी निश्चितपणानं शाळेची टाकी देण्यासाठी एखाद्या CSR फंडामधून तातडीनं त्या ठिकाणी आपण पाण्याची टाकी देण्याचं काम करू आणि मला स्वतःला ती शाळा देखील बघायला आवडेल अशा प्रकारची त्या ठिकाणी भावना दादांनी व्यक्त केली. आणि ज्यावेळेस त्या विभागामध्ये ते येतील निश्चितपणानं आपल्या पिंपळदरी शाळेमध्ये ते या ठिकाणी येतील अशा प्रकारे निरोप त्यांचा मी ठिकाणी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या शाळेचं खूप सारं कौतुक करतो आणि आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं आम्हाला भाग्य पुन्हा मिळालं. त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि साहेबांना दीर्घ असं आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. अकोले तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. या ठिकाणी खरं तर आमचे कोथरूडचे उमेश देशमुख उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. अनेक नावं माझ्याकडून राहून गेलीत. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपलं धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.